त्रिकुणपूर नगरीचा राजा खटवान माझे राज्य माझी प्रजा किती आनंदाने नांदत आहे। मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही। सेवको, या विश्वाचा निर्माता व या जगाचा कर्ता करविता श्री हरी गणपती व आपल्या जवळ असलेली ती अश्विनी त्याच्या कृपा आशीर्वादाने मी या त्रिभुवनामध्ये अजिंक्य आहे। तेव्हा सेवको, प्रथम त्या गणरायाची आपण पूजा करून घेऊया। सेवको, जा त्रिकुणपूर नगरी पुष्पहाराने सजवून घ्या, गुड्या तोरणं उभी करा, श्रींच्या अग्रपूजेची तयारी करा। जा, लागा त्या तयारीला। प्रथम आपण गणरायाची पूजा करून घेऊया। रंगणी तुझे धरितो चरणा, रंगणी तुझे धरितो चरणा, श्री गणपती श्री गणपती श्री गणपती गाव गेला। अर्जुना, नकुल, सहदेवा, आपण आतापर्यंत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झालेल्या युद्धात भगवान श्रीकृष्णाच्या साह्याने विजय प्राप्त केला। श्रीकृष्णाने वेळोवेळी संकटाच्या वेळी धाव घेऊन आपले सगळ्यांचे रक्षण केले। आपल्या हातून गुरुजन, बंधू, पितामह भीष्म यांसारखे शूरवीर योद्धे मारले गेले। आपल्यातून गोत्रवधाचे पाप झाले, त्याकरता अश्वमेध यज्ञ घालावा अशी माझी इच्छा आहे। होय दादा, भगवान श्रीकृष्णाने संकटसमयी आपले रक्षण केले, तेव्हा आपल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत। नकुल आणि सहदेव, आपण अश्वमेध यज्ञाच्या तयारीसाठी
अश्वाला सजवण्याचे काम आपण करावे. ठीक आहे दादा, आम्ही त्यात तयारीला लागतो. चल ना फुला, मी अश्वाला घेऊन येतो. आपल्याला सांगितलेली कामगिरी आपण पूर्ण करूया. अर्जुना, आपला सारथी श्रीकृष्ण भगवान यांना आपण घेऊन यावे. ठीक आहे दादा, मी आत्ताच द्वारका नगरीत जाऊन भगवान श्रीकृष्णांना घेऊन येतो. भगवंता, आपण सांगितल्याप्रमाणे या पृथ्वी तलावर आम्ही अश्वमेध यज्ञासाठी अश्व सोडत आहोत व अश्वमेध यज्ञ प्रारंभ करत आहोत. ठीक आहे धर्मराजा, यज्ञाला प्रारंभ करावा. ठीक आहे धर्मराजा, परंतु मला असे वाटते की प्रथम माझी पूजा न करता त्या श्री गणपतीची करावी, कारण तो या सृष्टीचा करता करवित आहे, तो त्या सृष्टीचा पालन करता आहे. नाही देवा, संकटाच्या वेळी तूच आमचे रक्षण केले, त्यामुळे देवा आम्ही तुझीच पूजा करणार. अरे भीमा, तू तरी त्या श्री गणपतीची पूजा कर. नाही भगवंता, दुःशासनाने माझ्यावर विष प्रयोग केला त्यावेळी तुम्हीच मला त्या संकटातून वाचवलं. मी तुमचीच पूजा करणार. अरे अर्जुना, तू तरी त्या श्री गणपतीची पूजा कर. नाही भगवंता, प्रत्यक्ष रणभूमीवर ज्या ज्यावेळी मला मोह झाला त्यावेळी गीता सांगून खरे ज्ञानामृत तुम्हीच मला पाजले आणि
भगवंता, मी दुसरी कोणाचीच पूजा करणार नाही, मी तुमचीच पूजा करणार. अगं द्रौपदी, तू तरी त्या श्री गणपतीची पूजा कर. देवा, दुर्योधनाने भर सभेत माझे वस्त्र घेतले, त्यावेळी तू माझे रक्षण केलेस व माझी लाज राखलीस, त्यामुळे मी तुझीच पूजा करणार, दुसरी कोणाचीच नाही. भगवंता, आम्हाला मातेची माया आणि वडिलांची छाया तूच आम्हाला दिलीस आणि या भवसागरातून आमची नौका तूच पार दिली, त्यामुळे आम्ही तुझी पूजा करणार. भगवंता, आम्हा सर्व बंधूंना, द्रौपदीला, माझ्या पंथीला आम्ही सगळे तुला आम्ही तुमची पूजा करणार. ठीक आहे धर्मराजा, पूजेला प्रारंभ करावा. ठीक आहे धर्मराजा, या पृथ्वीवर नित्यनेमान राज्य कर, संकट समयी मी तुझे रक्षण करीन, मला तुला आशीर्वाद आहे.
तीन ताल सप्त पाताळ भ्रमण करत प्रभू तुझ्या नावाचा जप करत मी या त्रिकोणात फिरत असतो. सर्वत्र शांतता आहे. कुठेच काही घडताना दिसत नाही. हो, आत्ताच पांडव दरबारामध्ये अश्वमेध यज्ञाच्या वेळी अग्रपूजा श्री गणेशाची न होता भगवान श्रीकृष्णाची झाली आणि हे एक आश्चर्यच मानावं लागेल. हा कौरव पांडवांचे युद्ध झाल्यापासून त्या युद्धात पांडवांचा विजय झाला आणि तेव्हापासून अर्जुनाला आपल्या पराक्रमाचा फारच गर्व झालेला दिसतोय आणि त्याचा जर गर्व हरण करायचा असेल तर तिकुणपूर नगरचा राजा खटवान याच्याकडे असलेली ती सुंदर अश्विनी हिची कथा जर मी हस्तिनापुरात जाऊन धर्मराजा समोर त्या अर्जुनाला सांगितली तर अर्जुन नक्कीच त्या अश्विनीच्या मोहात पडेल आणि माझ्या मनाचेही समाधान होईल. नारायण नारायण. असाच हस्तिनापूरला जातो आणि घडलेली हकीकत सर्व अर्जुनासमोर कथन करतो. नमो आदिनाथा अक्षयानंता नमो आदिनाथा भीमा, अर्जुना, नकुल, सहदेवा, आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे हे राज्य नित्य नियमाने चालवायचे आहे. होय दादा, भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्ही या त्रिखंडामध्ये अजिंक्य आहोत. आम्हा पुढे असा एकही योद्धा राहिलेला नाही की तो आमचा युद्धात पराभव करेल. हो अर्जुना, आम्हा पांडवांपुढे या त्रिखंडात कोणी युद्ध जिंकण्यासाठी राहिलेलं नाही. आता भीमा, प्रत्यक्ष भूतळ काळ जरी अडवाला
तरी आम्हा पाची पांडवांना कोणी हरवू शकत नाही. होय सहदेवा, आपल्या सर्वांचे विचार योग्य तेच आहे आणि आता प्रत्येक अश्वमेध यत्नाच्या वेळ आलेला आहे. नारायण नारायण प्रथम पूजन महादेवाचे, प्रथम पूजन महादेवाचे, या नारद मुनी, बऱ्याच दिवसांनी हस्तिनापुरात आपले आगमन झाले. आम्ही धन्य झालो. धर्मराजा, अरे या त्रिकंडात प्रभूचं स्मरण करत असता असता मी एक आश्चर्य पाहिलं. ते कोणतं आश्चर्य नारद मुनी? धर्मराजा, अरे हिमालयाच्या पठारी एक त्रिकुंडूर नगरी आहे आणि तिथे असलेला कटवान या राजाकडे एक सुंदर अश्विनी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या राज्यात कसलीच कमतरता नाही. वैभव ऐश्वर्य त्याच्या राज्यात भरपूर आहे. नारद मुनी, एवढी सुंदर स्त्री खटवान राजाच्या दरबारी कुठून आली आणि ती त्या खटवान राजाला कशी काय प्राप्त झाली? नारायण नारायण. आणि ऋषीमुनींना दरबारामध्ये बोलावलं आणि त्याच्यानंतर सर्व नृत्यांगणांनाही दरबारात बोलावलं. झालं, सर्व दरबार भरला असताना नृत्याला सुरुवात झाली आणि त्या नृत्याला सुरुवात होताच सर्व बसलेले देवगण आणि ऋषीमुनी ते नृत्य पाहून, अप्सरांचं नृत्य पाहून माना डोलावू लागले. आणि ते माना डोलावत असतानाच त्या नृत्य करणाऱ्या नृत्यांगणामध्ये एक पुंजिका नामक अप्सरा होती. त्या पुंजिका नामक अप्सरेला आपल्या सौंदर्याचा आणि नृत्य गाण्याचा फारच अभिमान झाला होता आणि ती नृत्य करत असतानाच तिने त्या ऋषीमुनींना आणि सर्व देवांना माना डोलावताना पाहिलं. ते पाहून ती सुंदर अप्सरा त्या ऋषीमुनींना म्हणू लागली, ऋषी हो, तुम्ही माझं नाचगाणं काय जाणता? माझं नाचगाणं फक्त इंद्रदेवच जाणतो. हे ऐकून त्या ऋषीमुनींना क्रोध अनावर झाला आणि त्या क्रोधातच त्या ऋषीमुनी असलेल्या बसलेल्या सर्व ऋषींमध्ये एक रेचक नावाचे ऋषी होते. त्यांना इतका क्रोध आला की त्यांनी त्या सुंदर अप्सरेला शाप दिला. शाप असा दिला की हे अप्सरे, तुला तुझ्या नृत्याचा आणि सौंदर्याचा फार अभिमान झाला आहे. तू वनात घोडे होऊन पडशील. हे ऐकून ती नृत्य करणारी अप्सरा त्या ऋषींच्या चरणी लोळण घेऊ लागली आणि या शापातून मुक्त होण्यासाठी उषाशाप मागू लागली. ऋषींनाही थोड्या वेळाने तिची दया आली. त्या ऋषींनी त्या अप्सरेला एक उषाशाप दिला की ज्यावेळी त्या भूतलावर तुला भगवान श्रीकृष्ण आणि श्री गणेश यांचं एकत्रित दर्शन होईल तेव्हाच तू या सापातून मुक्त होशील. नारायण नारायण. आणि
हे ऐकून ती अप्सरा वनात घोडीहून फिरू लागली. कालांतराने हिमालयाच्या पठारी असलेला काटोन राजा जंगलात शिकारीसाठी गेला असता त्याला त्या वनात चरत असलेल्या सुंदर घोडीचं दर्शन झालं. तो तिच्या जवळ गेला. जवळ जाऊन त्या घोडीच्या पाठीवरून हात फिरवताच त्या घोडीचं सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालं. त्या सुंदर स्त्रीला पाहून काटोन राजा आश्चर्यचकित झाला. त्याने त्या सुंदर स्त्रीला विचारलं, हे स्त्री, तू इथे कशी काय आणि कोण तू? त्याबरोबर त्या अप्सरेने इंद्र दरबारात झालेली सर्व हकीकत त्या काटोन राजाला सांगितली. काटोन राजाने त्या सुंदर स्त्रीला घेऊन आपल्या राजदरबारामध्ये आला. राजदरबारामध्ये आल्यानंतर तेव्हापासून काटोन राजाच्या दरबारात कसलीच कमी नाही. धनधान्य, ऐश्वर्य, वैभव याची त्याला चिंता नाही आणि या भूतलावर तो एक अजिंक्य राजा म्हणून आहे. नारायण नारायण. ऐकलंस शर्मा राजा? हो नारद मुनी, आपला कृपाशीर्वाद आम्हा पांडवांस असावा. नारद मुनी, मी उद्याच जातो आणि त्या काटवान राजाची युद्ध खेळून ती सुंदर अश्विनी हस्तिनापुरात येऊन. नारायण नारायण. अरे अर्जुना, असा उतावळेपणा करू नकोस. काटवान राजा गणेश भक्त आहे आणि तो या त्रिभुवनात गणेशाच्या कृपेने अजिंक्य आहे. नाही नारद मुनी, आम्हा पुढे कोणी वीर अजिंक्य नाही. अरे अर्जुना, काटवान राजा अजिंक्य आहे. आमचा पराक्रम भगवान श्रीकृष्णाच्या साह्याने आम्हा पुढे कोणी वीर अजिंक्य नाही. ठीक आहे धर्मराजा, येतो मी. कथा सांगतो अर्जुनाला भगवान आगला. दादा, मी उद्या त्रिकुलपूर नगरीत जाऊन त्या काटवान राजाची युद्ध खेळून ती सुंदर अश्विनी हस्तिनापुरात घेऊन येतो. शाबास अर्जुना, तुझा पराक्रम आम्हास माहीत आहे. विजयी होऊन परत ये. दादा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. येतो मी. माझा आशीर्वाद आहे. कोणती कशाला? हा कायच नाही. बोल बोल, तुला बोल, तुला बोल. माझा म्हणजे काय माहिती काय, पहिला मी इन्स्पेक्टर होतो. इन्स्पेक्टर म्हणजे हवालदार रे. बरोबर. आता पण हवालदारच आपण. आता आपलं राजा देत नाही म्हणून आपण आपलं आता बोल, पुढे बोल. हवालदार होतो. साहेबांनी सांगितलं बुवा इथं बाजारात जा, आज गर्दी असते. बरोबर. गेलो बाजारात. मी आपला हवालदार माणसं घाबरली. बरोबर बरोबर. टोपी बिपी, तुझा कपडे ड्रेसिंग बिसिंग बघून ते लोक घाबरले. कामात गेली असतील. पुढे बोल. नंतर काय, एक बाई बोलू लागली, पोलीस चोर, पोलीस चोर, पोलीस चोर, पोलीस चोर. अरे पोलीस चोर, पोलीस चोर. मला राग आला. मग त्या बाईला काय बोलला? पोलीस चोर, मी चोर कसा असेल? मग तेच बोलतोय मी. पोलीस चोर असतो. मग तेच बोलतोय मी. पोलीस कसा चोर असेल? ओ बाई, हा, काय पोलीस चोर कसा असेल? बरोबर. शबास.
हा. नाही म्हणजे हा. चोर चोर तो हा. माझं पाकिट घेऊन गेला. हा पाकिट घेऊन गेला बरोबर. कुठं आहे? हा. तो काय हा. करतोय? हा. ठीक आहे. हा. मग तू काय केलं? पकडतो हा. पकडतो सांगितलं. हा. मी पण गेलो हा. धावत धावत असं त्या असं. पाटला गेलो हा, धावत बरोबर. असा. हा. गेलो. पुढे पुढे गेला. हा. धावत गेलो. हा. बघितलं तो जवळ आहे. हा. मी त्याच्या पुढे गेलो. हा. तू माझ्या पाठी. तुम्ही पाठी. हा. हा. चोर पाठी पोलीस पुढं. हा. परत आलो पाठी. हा. परत चोर गेला पुढं. हा चोर पुढं. परत त्याच्या पाठी. बरोबर. असं दोन हा. वेळा झालं. हा. आता म्हटलं हा काय मला ऐकण्याचं दिसत बरोबर. नाही. दोनदा आता मी दोनदा पुढं हा. दोनदा पाठी हा. पकडायचं सोडून मी पाठी आलो. पाठी. हा बरोबर. हा मग काय केलं? आणि मग काय केलं हा. गेलो हा. पाठी चोर पुढं असताना मी डाय मारली. बरोबर डाय मारले. हा. त्या ढँगातच गेलो. हा. मला आडवा बरोबर. केला. हा. ढँगात गेलो आडवा केला. हा ढेंग्यात आडवा झाला बरोबर. शबास. हा. मग काय हा. त्याला विचारलं काय रे बा काय करलोय हा. बाईचं पाकिट कुठं आहे? हो हो बाईचं. म्हणलं, हे घ्या हा. म्हणलं, हे नळीचं आहे. हा नल्लीचं बाकी. 5 रुपयाला पाकीट. शाबास, शाबास, शाबास. काय सांगणार अरे काय माणूस त्या तू बाईला पण बोलतो समजायला ना? पाहिजे ना. अरे पोलीस म्हणजे तुला काय वाटलं काय? हा? आणि 5 तू रुपयाचं नदीच्या नळ- पाकिटासाठी एवढा गेला पुढं? बघितलं अरे तर ती किती धावलो. होतो तुझा? मी पुढं हा. तो पाठी हा. मग काय तर का? काय याला अर्थ आहे? आणि म्हणतो, हे घ्या पाकीट. अरे पाकिट. ते टाइमपास हा. नळ्याचं. तर एक काम करूया. आता पालतीगिरी बाद झाली. एक गाणं म्हणचं मस्तपैकी. एक सुंदर असं गाणं म्हण. खुश करून टाक लोकांना. खुश. हा. लोकं खुश होतात आता. हा, पाहिजे. काय? हा. तुला माहिती आहे ना हा. आता ऐक. तर ऐक हा, चल, माझं. घे, चल. याची लागली कशी वाट पोर करून यादाट याची लागली कशी वाट पोर करून यादाट यात सुधरे बेगाट जरीक काढून जे गाठ यात सुधरे बेगाट जरीक काढून जे गाठ याची लागली कशी वाट जिबेला याची सुधली करी तेव्हा येतो या उलीवरी सुधली करी तेव्हा येतो या उलीवरी फिरतोय तंबोरा हातात घेऊन फिरतोय तंबोरा हातात घेऊन चिता चिता हा कळा लावून चिता चिता हा कळा लावून चिता चिता हा कळा लावून कसा मारतोय डोळाई चिता चिता तरी वाट कसा मारतोय डोळाई चिता चिता तरी वाट यात सुधले बेवाट यात सुधले येऊना. काय माहितीये का? एकदा बापण्या म्हणतो हा. एकदा बालू म्हणतो ते राहू दे, एकच नाव ठेव ना. राहू दे. आता बस करूया. महाराजांना जामीस ना आले असतील बघूया. आता काय करूया माहितीये का? हे बॉटेल बिटेल घ्या इथे याच्या खाली ठेवलेले आहे जाऊ दे. साहेब येतो, साहेब पोटा साहेब येतो. ठीक आहे मस्त की पाहिजे आपण काय प्यायलेलं नाही असं. सेवक हो, आपले राज्य आपली प्रजा कुशल आहे ना? होय महाराज. आनंदात आहे महाराज. भगवंताच्या कृपेने आपली प्रजा सुखी आहे. नारायण हे सोडून दे रे वेळा कर
जाऊन सांगा बाहेर नारद मुनी आले. ठीक आहे महाराज. बाहेर नारद मुनी आले आहे. आपली आत यायची परवानगी मागत आहे. जा, त्यांना आतमध्ये पाठवून द्या. ठीक आहे महाराज. तुम्हाला महाराजांनी आतमध्ये बोलवलं आहे. नारायण नारायण. या नारद मुनी, त्रिकुलपूर नगरीत आपले आगमन झाले. आम्ही धन्य झालो. या बसा माझ्या या सिंहासनावर. असं अचानक का बरं येणं केलं? नारायण नारायण. अरे राजा, मी अचानक आलो होतो एवढ्यासाठी. हस्तिनापुरात गेलो असता तुझ्याजवळ असलेल्या सुंदर अश्विनीची कथा मी त्या धर्मराजा समोर अर्जुनाला सांगितली आणि ती कथा ऐकून तो अर्जुन फारच गर्वाने आणि अभिमानाने फुलून गेला आणि तो ती अश्विनी नेण्यासाठी तुझ्याकडे येत आहे. कदाचित तो तुझ्याशी युद्धही करू शकतो आणि ही धोक्याची सूचना देण्यासाठीच मी इथपर्यंत आलोय. नारद मुनी, अर्जुनाला आपल्या पराक्रमाचा फार गर्व झालेला आहे. नारायण. आपण येऊन आम्हाला ही महत्वाची माहिती दिली. आम्ही धन्य झालो. या तुम्ही. ठीक आहे राजा. नारायण जय नारायण. 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 अर्जुन आपल्यावर चाल करून येत आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. हो महाराज. शिपाई, कटवाल राजाला जाऊन सांगा हस्तिनापूरहून 5 वीर अर्जुन आले आहेत. ठीक आहे महाराज. बाहेर 5 वीर अर्जुन आले आहेत. आपली परवानगी मागत आहे. सेवक, जा, त्यांना आदरानं आतमध्ये घेऊन या. ठीक आहे महाराज. 5 वीर अर्जुन, तुम्हाला महाराजांनी आतमध्ये बोलवलं आहे. ठीक आहे. या 5 वीर अर्जुन. आपल्या आगमन झाले. आम्ही धन्य झालो. कुरुक्षेत्रावरील झालेल्या युद्धात आपला पराक्रम साजेल असाच होता. असं अचानक का बरं येणं केलं? कटवाल राजा, आपल्या नगरात आपल्याजवळ असलेली ती अश्विनी मी हस्तिनापुरात घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहे. अर्जुना, आपण पराक्रमी वीर आहात. आपण कौरवांचा पराजय केला. भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहात आपण. आपल्याकडून अश्विनीची मागणी योग्य नाही. अश्विनी सोडून दुसरे काही माग ते मी द्यायला तयार आहे, पण अश्विनी मिळणार नाही. नाही कटवाल राजा, मी अश्विनी नेण्याकरिताच आलो आहे. मला दुसरे तिसरे काही नको. अर्जुना, अश्विनी म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे. कटवाल राजा, तू जर अश्विनी दिली नाहीस तर तुझ्याशी युद्ध खेळून ती अश्विनी मी हस्तिनापुरात घेऊन जाणार आहे. तेव्हा अर्जुना, या युद्धाच्या धमक्या कटवाल राजाला देऊ नकोस. अरे मी सुद्धा गणेश भक्त आहे. अरे तुला युद्धात जिंकायला मला कितीसा वेळ लागणार आहे? कटवाल राजा, तुला माझ्या पराक्रमाची कल्पना नाही. अरे आम्ही रणात भीष्म, द्रोण, महारथी कर्णासारखे शूरवीर योद्धे दारातीर्थी पडले. तर तुझी काय कथा? म्हणे रणात भीष्म, द्रोण, महारथी कर्णासारखे शूरवीर रणात धारातीर्थ पाडले. अरे शिखंडीच्या आड राहून भीष्माला कप्तानं ठार मारलं. अरे हाच काय तुझा तो पराक्रम? अरे धिक्कार असो तुझ्या या पराक्रमाचा.
खटवाल राजा, तू आमच्या पराक्रमाची अवहेलना करू नकोस. अरे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पाण्यात पाहून वरती टांगलेला फिरत्या माशाच्या डाव्या डोळ्याचा भेद केला आणि द्रौपदी जिंकली, तर तुला युद्धात जिंकायला मला कितीचा वेळ? म्हणजे फिरत्या माशाचा डाव्या डोळ्याचा भेद केला आणि द्रौपदी जिंकली. अरे गुरु द्रोणाचार्य पुत्र मारला गेला असता, गुरु शोकाकुल असता, अशा अवस्थेत तू त्यांचा वध केलास. अरे हेच काय तुझे ते सामर्थ्य? खटवाल राजा, तुझे तत्वज्ञान मला ऐकायचे नाही. बऱ्या बोलायला अश्विनी माझ्या स्वाधीन कर, नाहीतर स्वीकार युद्ध. अर्जुना, तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालेला आहे. अरे कुरुक्षेत्रावर कर्णाचे चाक भूमीत रुतले असता कर्ण रथाखाली उतरला. रथाचे चाक वर काढत असता तू त्याच्यावर बाण काढलास. अरे हाच काय तुझा तो पुरुषार्थपणा? अरे धिक्कार असं तुझ्या या पराक्रमाचा. खटवाल राजा, मला तुझे काहीच ऐकायचे नाही. हा पराक्रमी वीर अर्जुन तुझ्याशी युद्ध स्वीकारत आहे. तुझ्यात जर एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्ध. अर्जुना, तुला तुझ्या पराक्रमाचा फारच गर्व झाला आहे. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्ध. आता बोलव तुझ्या त्या श्रीकृष्णाला. भगवंता, धाव घ्या भगवंता. भगवंता, थांब थांब, खटराच्या युद्धात थांबव. उठ अर्जुना, उठ. अर्जुना, खटराचे युद्ध करू नकोस. तो गणेश भक्त आहे. या त्रिपुरामध्ये तो अजिंक्य आहे. भगवंता, मला माझ्या पराक्रमाचा फार गर्व झाला होता. मला आशीर्वाद द्या भगवंता. ठीक आहे अर्जुना, तथाच हो. तुझा हा पराक्रम पाहून मी धन्य झालो. आता यापुढे नित्यनेमाने तू राज्य कर. माझा तुला आशीर्वाद आहे. भगवंता, संकट समय येऊन असे तू माझे रक्षण कर. ठीक आहे खटवाल राजा, तथाच. Thank you.